नमस्कार मंडळी छत्रपती संभाजी महाराज यांचा आपण इतिहास पाहिला। छत्रपती संभाजी महाराज यांना हिरणा करून मारण्यात आला होता। छत्रपती संभाजी महाराज यांचे पोटाचे नख काढण्यात आले होते, पायाचे नख काढण्यात आले होते। महाराजांना त्या ठिकाणी यातना होत होती। महाराजांच्या अंगावर एवढे घाव होते ते पावलं सुद्धा जात नव्हतं। एवढंच नाही तर महाराजांचे डोळे सुद्धा काढण्यात आले होते। एवढंच नाही तर महाराजांची जीभ सुद्धा काढण्यात आली होती। त्यानंतर महाराजांचे तुकडे केले, नदीच्या काठी त्या ठिकाणी फेकून दिले। त्यानंतर जे काही महाराज होते, महाराजांचे जे काही तुकडे होते त्या ठिकाणी गणपत महाराजांनी शिवले आणि त्या ठिकाणी महाराजांचा अंत्यविधी केला होता। हे झालं इतिहास। त्यानंतर जे काही हिरणा केलेले औरंग्या होता, हिरणा केलेल्या औरंग्याचं काय झालं असाही आपल्याला प्रश्न पडलेला असेल। औरंग्याला ज्या पद्धतीने यातना झाल्या त्या यातना कशा होत्या हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। आणि त्यानंतर शंभू महाराजांचे जे काही मामा होते ते कशा पद्धतीने पितूर झाले होते, कशासाठी पितूर झाले होते हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सेवा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं होतं, शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर शंभूराजे त्याच ठिकाणी थांबले नाही, कुठेतरी दुःख व्यक्त करत थांबले नाही। मावळे सोबत घेतल्यानंतर महाराजांनी पुन्हा इतिहास रचना सुरू केला। कित्येक तरी गड किल्ले जिंकल्यानंतर जे काही महाराजांचं सिंहासन होतं त्या ठिकाणी ते गद्दीवर बसले। महाराज हे राजे झाले, शंभूराजे ते राजे जाऊन बसले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा पूर्ण करण्याकरता जे काही रयतेचं राज्य होतं ते निर्माण करण्याकरता शंभूराजांनी पुढचा काळ सुरू केला। म्हणजे जे काही लढ्या होत्या ते सुरू केल्या। कित्येक तरी गड किल्ले जिंकल्यानंतर जे काही शंभूराजांचे मामा होते त्यांच्या मनात कुठेतरी एक भावना निर्माण झाली, एक लालच निर्माण झाली आणि शंभूराजांच्या मामांनी त्या ठिकाणी शंभूराजांना त्या ठिकाणी सत्ता मागितली, म्हणजेच काही भाग मागितला। त्या ठिकाणी मी स्वराज्य स्थापन करीन किंवा माझी सत्ता स्थापन करीन आणि त्या ठिकाणी मी जनतेचं भलं करेन असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु शंभूराजांच्या पत्नी त्या ठिकाणी कळाल्या आणि म्हणाल्या, अशा पद्धतीने जर तुकडे करायचे असतील तर मग स्वराज्य कसं निर्माण होणार, स्त्रीची इच्छा पूर्ण कशी होणार असं त्यांचं म्हणणं होतं। त्या अशा पद्धतीने कुठेही सत्ता किंवा तुकडे देता येणार नाही किंवा भाग तुकडा तोडून देता येणार नाही असं शंभूराजांच्या पत्नीचं म्हणणं होतं। त्यानंतर शंभूराजे सुद्धा कळाले होते, अशा पद्धतीने जर तुम्ही बोलत असाल तर मामा कसले असेही ते बोलले होते। त्यानंतर ज्या काही लढाई सुरू झाल्या त्यानंतर औरंग्याचं त्या ठिकाणी सैनिक महाराजांच्या दिशेने येऊ लागलं। महाराजांच्या ज्या ठिकाणी जे काही मराठे होते, जे मंदिरं होते त्या ठिकाणी विटंबना सुरू झाली आणि ज्या ठिकाणी भगवा दिसेल त्या ठिकाणी कापण्याचं काम त्या शंभूराजा या औरंग्याच्या सैन्याने सुरू केलं होतं। औरंग्याचे जे काही सैनिक होते त्या ठिकाणी पूर्णपणे धुमाकूळ माजून टाकला होता आणि याचा राग साहजिकच शंभूराजांना येणं अपेक्षित होतं। शंभूराजांनी आता कुठेतरी औरंग्याचा शिरछेद करण्याचा विचार केला। शिरछेद करणार अशा पद्धतीची प्लॅनिंग सुरू झाली, गनिमय कावा सुरू झाला होता। परंतु मामाच्या मनात फितुरी आली होती। मामाने कुठेतरी औरंग्याला भेट दिली होती आणि औरंग्याला जे काही गुप्त रस्ता होता ते सांगण्याचं काम सुरू केलं होतं। कारण तर ज्या पद्धतीने एकीकडे पुण्याच्या ठिकाणी शंभूराजांची पूर्ण सेना जाणार होती, परंतु त्या दिशेने नुसतं भ्रम तयार करण्याचं काम शंभूराजे यांच्या माध्यमातून केलं जाणार होतं आणि त्यानंतर गुप्त रस्त्याने जे काही औरंग्याच्या बाजूला जाणार होते आणि औरंग्याचा त्या ठिकाणी शिरछेद करणार होते शंभूजी महाराज। परंतु मामा फितूर झाले, मामाने तेच रस्ता दाखवून बसले। मामाने रस्ता दाखवल्यानंतर त्या रस्त्याने औरंग्याचं सैनिक आलं आणि त्या ठिकाणी अचानक जी काही प्लॅनिंग रचली होती शंभूराजांनी त्याच्यावरती पाणी फिरलं। शंभूराजाच्या पाणी फिरल्यानंतर त्या ठिकाणी कराड दिशी जे काही सैनिक होतं शंभूराजांचं ते उभं राहिलं, मावळे उभे राहिले आणि त्या ठिकाणी जे काही अफजल खानाचे सैनिक होतं ते येत होतं, त्याला कुठेतरी रोखण्याचं काम सुरू झालं। त्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी पूर्णपणे ते काही सैनिक होतं औरंग्याचं त्याला कापून टाकण्याचं काम सुरू केलं होतं। परंतु मामा फितूर होते। मामाने काय केलं, मामाने सांगितलं की जोपर्यंत महाराजांचे हात पकडले जात नाही, हात काबीज केल्या जात नाही, त्यानंतर पाय काबीज केल्या जात नाही, तोपर्यंत शंभूराजे कोणाला ऐकणार नाही अशी फितुरी मामाने दाखवली। त्यानंतर मामाचे ती प्लॅनिंग रचलेली जे काही शंभूराजे होते, शंभूराजे यांना पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणी ते काय औरंग्या होता त्या औरंग्याच्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी महाराजांची हेळणा सुरू झाल्या। महाराजांच्या हातापायाचे नख काढण्यात आले, महाराजांचे बोट तोडण्यात आले होते। महाराजांच्या अंगावर एवढे घाव होते ते पावल्या सुद्धा जात नव्हतं। त्याच नंतर
महाराजांचे डोळे सुद्धा काढण्यात आले होते, महाराजांची जीभ सुद्धा काढण्यात आली होती. आणि एवढंच नाही तर महाराजांचे तुकडे तुकडे करून नदीच्या काठी फेकण्यात आलं होतं. त्यानंतर गणपत महाराजांनी त्या ठिकाणी ते तुकडे जोडले आणि महाराजांची त्या ठिकाणी अंत्यविधी केली होती. त्यानंतर जे काही शेवटचा टप्पा होता औरंग्याचा, औरंग्या यातना मागत होता, औरंग्या क्षमा मागत होता. ज्या पद्धतीने या अल्लाह मैंने जे शिवाजी का बच्चा है, शिवाजी का छावा है, उसको मारा, उसकी हेलना करके मारा, ऐसा बोलत होता. आणि मला माफ करा, हे अल्लाह मेरे माफ कर दे, असा बोलत होता. त्यानंतर औरंग्याच्या तोंडातून एकच नाव येत होतं, फक्त छत्रपती शिवाजी महाराज. या औरंग्याच्या शेवटला कुठेही जवळ नव्हतं, औरंग्याच्या बाजूला सुद्धा कोणी फिरकत नव्हतं. औरंग्याचे एवढे काय हाल झाले, शेवटी मरण्याच्या टप्प्याला त्याला पाहायला सुद्धा जात नव्हतं. शेवटी शिवाजी महाराज यांचा नाव घेत, शिवाजी महाराज शंभूराजांचं नाव घेत त्याने त्याचा जीव त्यागला. अशा पद्धतीच्या यातना औरंग्याला झाल्या. अशा पद्धतीने जर मामा फितूर होत असेल तर मामा कशाला, असा ही शंका आपल्याला निर्माण झालेली असेल. परंतु ज्या पद्धतीने राजकारण असेल, ज्या पद्धतीने राजनीती असेल, आताही तेच चालू झालेलं आहे. ज्या पद्धतीने इंग्रज गेले, त्यानंतर मुघल गेले, आता ह्या पांढऱ्या कपड्यावरचं राज्य आलेले आहे. अशा पद्धतीचा इतिहास हा सुरुवातीपासून सुरू होता. आणि अशा पद्धतीचे फितूर सुद्धा मामासारखे काही फितूर असतील ते सुरुवातीला सुद्धा होते, आता सुद्धा आहेत. अशाच पद्धतीचं जर तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.